गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण तिसरा काळ शिकणार आहोत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. हे म्हणजे हा काळ केव्हा वापरतो आपण? जेव्हा एखादी क्रिया घडून गेलेली आहे, नुकती झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. एक्झाम्पल याचं स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजे व्हर्बचं तिसरं रूप घालायचं. फॉर एक्झाम्पल गो म्हणजे जाणे, गो वेंट गॉन, तर इथं गॉन येतं. आता एक्झाम्पल आय हॅव वॉच्ड धिस मूव्ही म्हणजे मी ही मूव्ही पाहिलेली आहे. म्हणजे मी मागच्या काळामध्ये आपण बघितलं होतं की मी पाहतो, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स वेगळा, प्रेझेंट कंटिन्युअस वेगळा, पाहत आहे. हा प्रेझेंट परफेक्ट म्हणजे क्रिया झालेली आहे, माझी मूव्ही बघून झालेली आहे. आय हॅव वॉच्ड धिस मूव्ही, मी ही मूव्ही बघितलेली आहे. आता दुसरं सेंटेन्स, आतापर्यंत आपण 2 काळ शिकलेलो आहोत. म्हणजे शिकायची क्रिया आपली झालेली आहे, 2 काळ आपण शिकलेले आहोत. आता आत्तापर्यंत म्हणजे टिल द डेट. टिल द डेट म्हणजे आत्तापर्यंत. आपणला काय येणार? वुई. शिकलेलो आहोत, वुई नंतर हॅव. इथं शिकणे, शिकणे म्हणजे लर्न, आणि लर्नचं V3 काय येतं? लर्न, लर्नट, लर्नट, LEARNT. नुसतं लर्न म्हणजे शिकणे आणि V3 त्याचं तर लर्नट. टिल द डेट आत्तापर्यंत वी हॅव लर्नड, आपण शिकलेलो आहोत. काय? तर 2 काळ म्हणजे 2 टेन्सेस. ती शाळेला गेली आहे. आता आपण काय, आय नंतर हॅव आलं, वी नंतर हॅव आलं. आता हॅज कधी वापरायचं? तर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुष एकवचन, म्हणजेच ही, शी, इट किंवा सिंग्युलर एकवचन जे काय असेल ते आपण मोजता येणारं. ती शाळेला गेली आहे, ती, तेव्हा आपण काय करतो? आपण हॅज वापरतो. शी, ती म्हणजे शी. आता गेली आहे, जाणे म्हणजे गो. मग काय येणार इथं? शी नंतर येतं हॅज. गो वेंट गॉन, शी हॅज गॉन टू स्कूल. शी हॅज गॉन टू स्कूल. आता माय फ्रेंड, आता इथं किती फ्रेंड्स आहेत? एकच, माय फ्रेंड, म्हणून आलं हॅज. माय फ्रेंड हॅज डिसायडेड, डिसायडेड ठरवणे, टू लर्न इंग्लिश, माझ्या मित्राने इंग्लिश शिकायचे ठरवले आहे. ही झाली ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. आता याचे निगेटिव्ह सेंटेन्सेस करताना आपण काय करायचं? आय हॅव नंतर फक्त नॉट लिहायचं. आय हॅव नॉट वॉच्ड धिस मूव्ही म्हणजे मी ही मूव्ही पाहिलेली नाही. टिल द डेट वी हॅव नॉट. आता इथं येणार, आत्तापर्यंत आपण 2 ने, तर आता आपल्याला म्हणायचं असेल की आत्तापर्यंत आपण 2 ने तर जास्त काळ शिकलेलो आहोत, तेव्हा आपण इथं नॉट म्हणू शकतो. जेव्हा केव्हा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं तेव्हा हॅव किंवा हॅज नंतर नॉट लावायचं. माय फ्रेंड हॅज नॉट डिसायडेड टू लर्न इंग्लिश, माझ्या मित्रानं इंग्लिश शिकायचं ठरवलेलं नाही. ही झाली निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता बघूया इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. हॅज इट रेन्ड, पाऊस पडला आहे का? ह्याचा अर्थ होतो पाऊस पडला आहे का. त्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे का? आता त्यांनी म्हणजे दे. आता देला काय येणार? हॅव. हॅव दे, पूर्ण करणे म्हणजे कंप्लीट. हॅव दे कंप्लीटेड, कारण V3 पूर्ण करणे म्हणजे कंप्लीट, V3 कंप्लीटेड. हॅव दे कंप्लीटेड देअर प्रोजेक्ट, कंप्लीटेड देअर प्रोजेक्ट. THEIR त्यांचा, आणि THERE तेथे, हेही लक्षात ठेवा. हॅव वी फिनिश्ड आवर ब्रेकफास्ट, हॅव वी फिनिश्ड आवर ब्रेकफास्ट, आपण आपला ब्रेकफास्ट पूर्ण संपवला का? हे झालं इंट्रोगेटिव्ह, प्रश्नार्थक वाक्य, क्वेश्चन मार्क द्यायचा म्हणजे प्रश्नचिन्ह. आणि ते इंट्रोगेटिव्हचं निगेटिव्ह करायचं असेल तर हॅज इट नॉट रेन्ड म्हणजे पाऊस पडला नाही का? हॅव दे नॉट कंप्लीटेड देअर प्रोजेक्ट, त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण केला नाही का? हॅव वी नॉट फिनिश्ड आवर ब्रेकफास्ट, आपण आपला ब्रेकफास्ट
संपवला नाही का, असं इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करायची, म्हणजे प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. आता थोडी वेगळा एक फॉर्म आपण बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा, म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांचा. वेअर हॅज ही गॉन. वेअर म्हणजे कुठे, हॅज ही गॉन तो कुठे गेला आहे. हू हॅज ब्रोकन धिस स्लेट. स्लेट म्हणजे पाटी, लिहायची पाटी असते ती. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. V1 V2 V3. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ही पाटी कोणी मोडली आहे. त्यानंतर तुम्ही घरी परत कधी आला किंवा आला आहात. तुम्ही घरी परत कधी आला आहात हे आपण कसं म्हणणार. आपण कधी म्हणजे व्हेन. व्हेन. आता तुम्ही म्हणजे आहात म्हटलं ना आपण, म्हणून अनेक वचन प्लुरल. तर व्हेन हॅव यू. व्हेन हॅव यू. परत येणे. परत येण्याला रिटर्न म्हणतो आपण. परत येण्याला रिटर्न म्हणतो आपण. तर व्हेन हॅव यू रिटर्नचं काय येणार. रिटर्न्ड. RETURNED. रिटर्न, रिटर्न्ड, रिटर्न. V1 V2 V3. व्हेन हॅव यू रिटर्न होम म्हणजे घरी. हां, अशी प्रॅक्टिस करा वेगवेगळ्या टेन्सेसची. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.